नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी आंबा मोदक. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मोदक रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, आपण पाहिलेल्या आहेत, छान रिस्पॉन्स आलेला आहे. आज रेसिपी आंबा मोदक. पहा तर मग रेसिपी. आज रेसिपी आंबा मोदक. उकड काढायची नाही, सारण बनवायचं नाही, झटपट होणारे मोदक म्हणजे मोदकामध्ये आपल्याला आंब्याची टेस्ट मिळेल असे झटपट होणारे मी आज बनवते आंबा मोदक. पल्प बनवून घेते. आंबा मोदक बनवते. 1 चमचा पॅन मध्ये तूप घेतलंय. तूप गरम झालं. 1 कप मँगो पल्प मी मिक्सरला बनवून घेतलेला आहे. पण मँगो पल्प आपण जेव्हा बनवतो तेव्हा स्ट्रेनरनी तो गाळून घ्यायचा आहे, म्हणजे एखाद्या आंब्याच्या बारीक फोडी नसाव्या, म्हणून मी स्ट्रेनरनी गाळून घेतलाय आंब्याचा पल्प. गॅसची फ्लेम लो ठेवून मी मिक्स करून घेते तुपावर मँगो पल्प. हापूस आंब्याचा पल्प असेल ना, मोदक खूप छान होतात. आणि पाणी वापरायचं नाही. पल्प काढताना घट्टच पल्प बनवून घ्यायचा आहे, म्हणजे हे मिश्रण पटकन घट्ट होतं. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मँगो पल्प आता दाटसर झालेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवून मी याला मिक्स करून घेतलं. हे मिश्रण थोडा वेळ लागतो. 1 कप डेसिकेटेड कोकोनट. आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. मिक्स करते डेसिकेटेड कोकोनट. हे पहा, मिश्रण घट्ट झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. पाव कप मिल्क पावडर मिक्स करते. मिल्क पावडर घातल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून व्यवस्थित मिक्स करायची मिल्क पावडर. मी पाव कप पिठी साखर घेतलेली आहे. साखर विरघळायला यामध्ये थोडा वेळ लागतो, म्हणून पिठी साखर वापरावी. पटकन त्यामध्ये मेल्ट होते, म्हणजे विरघळून जाते. आणि दुसरं कारण म्हणजे पाव कप का मी पिठी साखर घेतली आहे, आंबा गोड आहे, मिल्क पावडर सुद्धा गोड असते, म्हणून पाव कप पिठी साखर. आणि पिठी साखर मी शेवटी यामध्ये ऍड करते. जर खूप गोड आवडत असेल तुम्हाला तर 1 चमचा साखर वाढवा. साखर घालून मिश्रण पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते. हे पहा, मिश्रण जराही पॅनला चिकटत नाही असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. 1 चमचा वेलची पावडर, वेलची पावडर मिक्स करते मिश्रणामध्ये. मोदकासाठी मिश्रण तयार आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद करते. मी जो रेशो वापरला तुम्ही पाहू शकता. परफेक्ट मिश्रण झालेलं आहे मोदकासाठी. तुम्ही पहा किती घट्ट झालेलं आहे ते. हे पहा, त्याचा गोळा होता. पहा, घट्ट गोळा झालेला आहे मिश्रणाचा. आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे. हे पहा किती घट्ट झालंय ते मोदकाचं मिश्रण.
आता हे मिश्रण मी थंड करून घेते. मोदकाचा मोल्ड घेतलाय, थोडं तुपाने ग्रीसिंग करून घेते मोल्डला. मोदकासाठी बनवलेलं मिश्रण पहा तुम्ही किती घट्ट झालंय ते. व्यवस्थित प्रेस करायचं आहे मिश्रण. काजू घेतलेला आहे, स्टफ करते मी काजू मोदकमध्ये आणि मोल्ड बंद करते. बंद करून मोल्ड असा प्रेस करायचा आहे आपल्याला. या बाजूला थोडं मिश्रण भरायचं आहे. पाहूया मोदक. पहा घरच्या घरी आंबा मोदक. आंबा मोदक प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. गार्निशिंगसाठी काजू. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. रेसिपी शेअर करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.